आदिनाथ, काय असेल त्या दरवाजा पलीकडे? मला काही दिवसांपासून एक स्वप्न पडतंय. काय? मी चालले. एक खूप मोठा कॉरिडॉर आहे, त्यातून मी चालले. त्यात खूप दरवाजे आहेत आणि मी जशी जशी एकेका दरवाजापाशी येते तो दरवाजा आपोआप उघडतो. मला कळेच ना असं का होतंय. हे दरवाजे आपणहून कसे उघडतात? आणि मग मी एका दरवाजापाशी आले. तो आपोआप उघडलाच नाही. तो आपणहून उघडतच नव्हता. मग मी प्रयत्न केला, पण तरीही उघडला नाही. बरं, त्याला कुलूप कडी असं काहीही नव्हतं. मग का नाही उघडला हा दरवाजा? आदिनाथ, काय असेल त्या दरवाजा पलीकडे? इतर सगळे दरवाजे उघडले, पण हाच का उघडत नव्हता? हे बघ शुभ्रा, आतापर्यंत तुला अशुभ भयानक स्वप्न पडत होती, पण हे तसं नाहीये. सगळे दरवाजे आपोआप उघडतायत, पण एक शेवटचा उघडत नाही. शुभ्रा, मला स्वप्न इंटरप्रेट करता येत नाही, पण कदाचित अशी कुठली तरी गोष्ट असेल जी तुला आत्ता माहित नाहीये, पण कदाचित नंतर कळेल. त्याच गोष्टीची भीती वाटते. शुभ्रा, घाबरायचं काय त्यात? अज्ञाताची नेहमीच भीती वाटते आदिनाथ. बरं, एवढंच असेल तर आपण डॉक्टर सामंतांशी बोलू. कदाचित तुझ्या ह्या स्वप्नाचा ते अर्थ लावू शकतील. मला कुठे घेऊन आलायस ते सांगशील? तू आधी मला हे सांग, तुझा राग शांत झालाय का? तो झाला नसता तर आलेच नसते इथे. ही आमची रोजची भेटण्याची जागा आहे. आम्ही गेली अनेक वर्ष इथेच पडलेलो असतो. कोणाची तरी ओळख करून देणार होतास. कोण आहे बाबा? हा एक फ्रेंड आहे. फ्रेंड की गर्लफ्रेंड? त्यासाठी तुला इथपर्यंत आणण्याची काय गरज होती? सांगितलं असतं घरातच आरशासमोर उभी राहा आणि बघ. शट अप. मी तुझी गर्लफ्रेंड नाहीये. मग कोण आहेस? हाय अभिमान. हाय सुलेखा, मीट विकी. विकी माझा शाळेपासूनचा मित्र आहे. ही इज वन अँड ओनली. ही इज दी बेस्ट. येस. आणि विकी ही सुलेखा. हाय. हाय.
आता सुलेखा माझी कोण आहे विचारशील तर त्याचं उत्तर मलाही नीटसं कळलेलं नाही आहे. इनफॅक्ट तू येण्याच्या आधी आम्ही त्याच विषयावर चर्चा करत होतो नाही का? ओ म्हणजे मी चुकीच्या वेळेवर आलो तर. नाही, अगदी योग्य वेळी आलात तुम्ही. आपण काहीतरी खाऊया का? मला भूक लागली खूप. चला बसूच या कुठेतरी. चल. अभिमान बिफोर आय फॉरगेट, तुझी एक गोष्ट आहे माझ्याकडे. काय रे? डायरी. ओ डायरी. बाय द वे डायरी माझी नाही आहे, डायरी मॅडमची आहे. ओ वेल देन यो. ऑन सेकंड थॉट्स ही डायरी मी माझ्याचकडे ठेवतो. हा सुलेखा, तुझ्या लग्नात देईन मी तुला गिफ्ट म्हणून. ऑफकोर्स ते माझ्याशी झालं तर. चल चल. आफ्टर यू. नाही क्षिप्रा, हे सगळं मृगजळच आहे. आयुष्यभर मला ते चकवा देत राहणार आणि मूर्खासारखा मी पुन्हा पुन्हा त्याच्या मागे धावत राहणार. हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं. आजोबा, तुम्ही अशी हार मानू नका. मला वाटतं आपण खूप ऑब्व्हियस चूक करतोय. म्हणजे ती गोष्ट ह्या वाड्यातच आहे पण ती सापडत नाहीये. आय थिंक ती सापडेल. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. त्यात माझं अख्खं आयुष्य गेलं पोरी. आज स्वप्नीलनी जे काही सांगितलं त्यावरून एक नवीन उमेद जागी झाली होती, म्हणून पुन्हा शोध घेतला. पण काहीच हाती लागलं नाही. असो, तुर्तास आपण हा विषय बाजूला ठेवूया. क्षिप्रा, तू मला फोनवर म्हणाली होतीस तुला माझ्याशी शुभ्राबद्दल काहीतरी बोलायचं आहे. हो काय? आजोबा, शुभ्राचं बिहेवियर कधी कधी खूप वियर्ड असतं. म्हणजे तिला हॅल्युसिनेशन्स होतात, गोष्टी दिसतात. मागच्या वेळी आम्ही वाड्यात आलो होतो ना, तेव्हा एकदा तिनं मला गोदा आणि एकदा वासंती म्हणून हाक मारली होती. वासंती? हो. नंतर मला आधीने सांगितलं की वासंती हे तुमच्या वहिनीचंच नाव होतं. पण आजोबा, शुभ्राला ही सगळी नावं कशी माहीत? अगं, उत्तर फार सोपं आहे बाळा. शुभ्रा ही पार्वती वहिनीचा दुसरा अवतार आहे. तुम्हालाही तसंच वाटतं? मी तर आदिनाथाला हे सांगूनही टाकलं आणि डॉक्टर सामंतांनाही. डॉक्टर सामंत? तुला डॉक्टर सामंतांबद्दल काहीच माहिती नाहीये नाही का? ते सुद्धा या रहस्याचा एक पैलू आहेत. मी सांगतो तुला, सविस्तर सांगतो. काय झालं, आमच्या वसई गावात फार पूर्वी एक पूल बांधण्याचं काम सुरू होतं.
किती सिरियस आहेस तू या मुलीबद्दल? त्यावर तुझं तिच्याबद्दलचं मत अवलंबून आहे का? हा, म्हणजे तू सिरियस असशील तर मी मत देण्याचे कष्ट घेईन, नाहीतर हटा. लग्न करायचंय मला सुलेखाशी. काय झालं? गप्प का झालंस? अभि मी काय बोललो तर राग येईल तुला. म्हणजे तुला सुलेखा आवडली नाहीये का? शार्क मासा माहिती तुला? विकी, झूलॉजीचे क्लासेस नको आहेत, आपण सुलेखाबद्दल बोलतोय. मी सुद्धा सुलेखाबद्दलच बोलतोय. तुला शार्क मासा माहिती आहे का? कुठल्या अँगलनी सुलेखा तुला शार्क सारखी वाटते? तू सगळं ऐकून घेणार असशील तर सांगतो. बोल. समुद्रात पोहणारा सर्वात डेंजरस मासा शार्क. हा ज्या समुद्रात पोहतो ना, त्याच्या खालोखाल बरोबर एक छोटासा मासा फिरत असतो. सतत शार्क मासा बरोबर असतो. शार्कच्या जबड्यातनं जे अन्न निसटतं ना, त्यावर तो आपलं पोट भरतो. स्वतः कधीही शिकार करत नाही स्वतःची. शार्कवर डिपेंड असतो. किंबहुना शार्क मासा हा शार्क आहे म्हणून हा लहान मासा त्याच्या बरोबर असतो. तू यशवंतराव सरंजामेंचा मुलगा आहेस म्हणून ही मुलगी तुझ्या बरोबर आहे. विकी, आपल्यात शेवटची मारामारी कधी झाली होती? माझं प्रेम आहे सुलेखावर. मी यशवंतरावांचा मुलगा आहे म्हणून ती माझ्या बरोबर आहे. अरे, माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ती माझ्या बरोबर नाहीये. सुलेखाचा ठरलेला साखरपुडा मोडला. मुलगा कोण माहितीये? त्या मधुसूदन शास्त्रीचा मुलगा आदिनाथ. स्टोरीत हा अँगल सुद्धा आहे. हा अँगल म्हणजे स्टोरीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आता सुलेखा असं म्हणते की जोपर्यंत ती त्या हरामखोराला विसरत नाही तोपर्यंत ती माझ्याशी लग्न करणार नाही. शी इज मॅड. शी इज ब्लडी मॅड. बट शी इज एन एंजल. अभिमान. 10 वर्ष झालेत मला डिपार्टमेंटमध्ये. एक्सरे मशीन फिट झालंय डोळ्यात. मग इन्स्पेक्टर भोसले, तुमचं एक्सरे मशीन खराब आहे आणि आता फार बोललात तर मला ते ठीक करायला घ्यावं लागेल. नाराज हो गया. ओके, तुझी सुलेखा वंडरफुल आहे. माइंड ब्लोइंग आहे. आयडियल बायको मटेरियल आहे. ओके, चल आता जाऊन बसूया कुठेतरी. ती होती म्हणून धड घेता सुद्धा आली नाही. चल विकी, आय लव्ह हर यार. मी कुठे काय म्हणतोय? बांधणं सुद्धा ती आवडली आहे. माइंड ब्लोइंग. अरे पण तू जर लग्न करणार नाहीयेस का, ते तर करशीलच की नाही. चल चल. बाय द वे, त्या डायरीत काय? डायरी आहे काय त्या डायरीत? हो नोस. या आहे ना. नाहीतरी मुलींच्या डायरीत लव्ह लेटर्स आणि कवितांच्या दुसरं काय असतं? यू नो. वसुधा, आज मी 100 मुलांपुढे लेक्चर घेतलं. आज 100 मुलांशी बोललो मी.
आणि मला जाणवलं वसुधा की काहीही बदललं नाही, आहे तसं आहे सगळं. आज मी कॉलनीमध्ये लोकांच्या नजरेला नजर देत होतो, जाणून बुजून. आणि मुख्य म्हणजे मी स्वतःच्या नजरेला सुद्धा नजर देऊ शकतो वसुधा. वसुधा, तुला एक गंमत सांगतो. लहानपणची मला ना सायकल चालवता यायची नाही. बाळ माझ्यापेक्षा लहान खरं, पण तो माझ्या आधीच चालवायला शिकला. काय मला कळत नाही मला काय येत नाही वगैरे. पण मी विचार केला की काय होतं एक्झॅक्टली. म्हणजे आपल्यापेक्षा लहान मुलांना जे जमतं ते आपलं का जमत नाही. माझ्या लक्षात आलं की मी घाबरतो, मी पडायला घाबरतो. मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की अपयशाची भीती जर मनात असेल तर मला यश मिळणार कसं ग. एक दिवशी ठरवलं मी, काय नाही, पहाटे पहाटे उठलो, मैदानावरती गेलो. तेव्हा 1 आणा तास अशी सायकल मिळायची, भाड्याने घेतली आणि गेलो. पहिल्यांदा पडलो, दुसऱ्यांदा पडलो, तिसऱ्यांदा पडलो, चौथ्यांदा पडलो, पाचव्यांदाही पडलो. पण 6व्यांदा मात्र वसुधा, जणू काही सायकल चालवण्यासाठीच माझा जन्म आहे, अशी सायकल मी चालवत होतो. काय पाहतेस? माझ्या ओळखीचे मधुसूदन शास्त्री आज मला पुन्हा भेटले. ते बघते. ते सापडले ना, ते शुभ्रामुळे सापडले. आता जे सापडलंय ते पुन्हा कधी हरवू देऊ नका. नाही देणार, प्रॉमिस. कोण आहे? मीच आहे, जो गपचूप. अच्छा, तू चाल तर मग एवढं वादळ माजवत यायची काय गरज होती? डोक्यात वादळच उठलंय माझ्या. कसलं इश्काच? ए चोपान, एक शब्द बोलायचा नाही हा पुढे, नाही तर त्याचं काय करशील? माझ्या डोळ्यात डोळं घालून मला बी खोळा करून मारून टाकशील. तेच करायला हवं होतं. अभिमन्यू तेच करायला हवं होतं. काय केलं तिने? निखिलची डायरी त्याच्या मित्राकडे होती, आज घेऊन आला होता तो द्यायला. यांनी मधल्या मध्ये उडवली. माझ्याशी लग्न कर तरच डायरी मिळेल म्हणतो. तुला काय झालं दात काढायला? दात काढू नको तर काय करू? जा का झोप जा, उगाच जीव जाळू नकस. मला बी झोप येते. आईच्या खोळ्या तुझ्या. प्रथमेश, उठ. कसा झोपलाय हा?